आपल्या सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी नाथा साऊंड मंडप डेकोरेशन विसापूर यांच्याशी संपर्क साधा। योग्य दर व विनम्र सेवा हीच आमची खास वैशिष्ट्ये। संपर्क नाथा मंडप डेकोरेशन विसापूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 93 25 27 94 43। सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी। तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने तासगाव पंचायत समितीवर तिरडी मोर्चा काढण्यात आला। सावळज येथील स्मशानभूमीची खूप दुरावस्था झाली आहे। मृतावरील दहन विधीवरील शेड पूर्ण खराब झाले असून पाण्याची व्यवस्थाही नाही। उभा राहण्याची जागा चिखलयुक्त असून तिथं पाणीही साचते। या गोष्टीची दखल दलित महासंघ मोहिते गट राज्य अध्यक्ष माननीय प्रशांत केदार यांनी घेतली व या स्मशानभूमीचा प्रश्न उचलून धरला। आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी तासगाव येथील पंचायत समितीवर तिरडी मोर्चा काढण्यात आला। यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते, राज्य अध्यक्ष माननीय प्रशांत केदार, माननीय युनुस कोल्हापुरे, जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी विजयाताई माळी, उपाध्यक्ष शोभाताई सालपे, तासगाव तालुका अध्यक्ष माननीय विपुल सुहासे, शहराध्यक्ष माननीय अंकुश केंगार व इतर मान्यवर उपस्थित होते। भारताला स्वातंत्र्य मिळून आज मला वाटते 85 ते 80 वर्षाकडे देश वाटचाल होत आहे आणि या 80 वर्षात पदार्पण होत असता देशाचे राजकर्ते असं सांगत आहेत की देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे आणि आम्ही ते करून दाखवणार आहे। पण इथं आता अशी वाईट परिस्थिती झाली आहे सांगली जिल्ह्यातील, जिथे जे 10 ते 15 वर्षे जे मतदारसंघातील सावळज हे गाव आहे, आराराबा पाटील यांच्या गावातील सावळज या गावात स्मशानभूमीची दुरावस्था झाल्या। त्या ठिकाणाला स्मशानभूमीत ज्या सुविधा लागणार आहेत, पाण्याचे जे काय टाके असेल, तसेच त्या ठिकाणी लाकडाची व्यवस्था असेल, वर जे मड्याला जळताना जे शेड आहे ते त्या ठिकाणाला नाहीसं झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि त्या ठिकाणाला मला वाटते जे जुने BDO साहेब होते त्यांनी मला वाटते काय कामं केलीत मला काय माहीत नाही, पण अविनाश पाटील साहेब म्हणून आमचे चांगले बहुजनांचे सहकारी आणि खरंच भावना जाणून घेणारे या ठिकाणाला पाटील साहेब म्हणून, अविनाश पाटील म्हणून अधिकारी आले। तिने या ठिकाणाला आम्ही संबंधित स्मशानभूमीची व्यवस्था मांडत असता 25 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणाला देण्याची त्यांनी गवाही दिलेली आहे। तसेच ती स्मशानभूमीचं तर कामच करतो, पण तालुक्यात आणि कुठं त्यांच्या माध्यमातून स्मशानभूमी असेल किंवा कुठं काही समाज मंदिरं असतील किंवा सामाजिक विषयात कोणत्याही काही पद्धतीचं काम असेल तर ते स्वतः करून घेतो असं म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि आज त्यांच्या खरोखर या शब्दाला मान देऊन आज आम्ही तिरडी खरोखर अधिकाऱ्याला तिरडीवर बसवायचं ह्या उद्देशानं आलो होतो, पण पोलीस प्रशासनाने आमचं हे आंदोलन हाणून पाडलेलं आहे। पोलीस प्रशासनाने ती तिरडी आमच्या हातातून काढून घेतलेली आहे, पण संबंधित तिरडी काढून घेतली, पण आम्ही अधिकारी यांची वाट बघत आज पावसात गेटवर बराच वेळ थांबून सुद्धा अधिकारी आले। अधिकाऱ्यांनी आम्हाला काय आश्वासन दिल्यामुळे आमचं समाधान झालेलं आहे, पण संबंधित आंदोलन हे तात्पुरतं स्थगित असेल। येत्या 21 दिवसात जर संबंधित कामं मार्गी लागली नाही तर जी कोण स्मशानभूमीच्या बाबतीत अधिकारी येणार आहेत त्यांच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार नाही असं मी दलित महासंघातर्फे इशारा देतो। देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी।
आणि रहा अपडेट.